त्रिकोणी संख्या म्हणजे काय, त्याचा पाया काय असतो, त्रिकोणी संख्या कशी काढायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? जर तुम्हाला माहिती नसतील तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्येशी रिलेटेड असणाऱ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघणार आहोत. नमस्कार, मी संध्या स्वागत करते तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्या डिटेल मध्ये शिकणार आहोत. तर मग चला बघूया त्रिकोणी संख्या म्हणजे काय. तर त्रिकोणी संख्या म्हणजे अशी संख्या असते जी बघा लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार. लगतच्या म्हणजे काय, तर एका पाठोपाठ येणाऱ्या ज्या दोन संख्या असतात, जसं की बघा 1 गुणिले 2, 1 आणि 2 लगतची संख्या आली. त्याचप्रमाणे 3 आणि 4 ही सुद्धा लगतची संख्या आहे. तर या दोघांचा गुणाकार, लगतच्या संख्येचा गुणाकार भागिले 2 म्हणजे लगतच्या संख्येचा गुणाकार व त्यांची निमपट, यालाच आपण काय म्हणतो तर त्रिकोणी संख्या असं म्हणतो. म्हणजे दोन संख्यांचा, लगतच्या संख्यांचा गुणाकार करायचा आणि त्याला भागिले 2 करायचा. तर या ठिकाणी बघा ह्या 2 ला तर गेले, राहिले काय 1, म्हणजे 1 ही आपली काय आलेली आहे तर त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या लगतच्या दोन संख्या घेतल्या, त्या कोणत्या घेतल्या आपण, 3 आणि 4 घेतल्या. तर भागिले इथं काय असणार आहे, 2 असणार आहे. म्हणजे त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार आणि परत त्या दोन्ही संख्येच्या गुणाकारांची निमपट म्हणजेच काय असती तर त्रिकोणी संख्या. म्हणजे तिथं भाग जातो म्हणून भाग घालवला, 2 दोन्ही 4 आले आणि 3 दोन्ही 6 आले. म्हणजे 6 ही सुद्धा काय आहे आपली तर त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे, ही झाली आपली त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा. आता आपण या दिलेल्या संख्या आहेत त्या वापरून आपण काय करूया, पाया सुद्धा काढूया. आता बघा पाया काढताना आपल्याला काय करायचंय, पहिली गोष्ट ही जी दिलेली त्रिकोणी संख्या असती त्याची डबल करायची, म्हणजे दुप्पट करायची. म्हणजे बघा 6 दोन्ही किती आले आपले 12 आले, बरोबर आहे. आता 12च्या खालचा म्हणजे 12तून वजा होणारा एखादी वर्गसंख्या कोणती आहे तर 1 चा वर्ग 1, 2 चा 4, 3 चा 9, 4 चा 16. 16 आता मोठी झाली म्हणजे 3 चा काय आला 9 आला, बरोबर आहे. कोणती संख्या आली 9. पण आता 9 चे वर्गमूळ हे काय असते, वर्गमूळ तर 3 असते, बरोबर आहे. म्हणजेच या 6 या त्रिकोणी संख्येचा पाया हा काय असणार आहे आपला 3 हा असणार आहे. ठीक आहे, बरोबर आहे का. बघा इथं आली का 3 संख्या आली, 3 गुणिले पुढची संख्या घेतो आपण, बरोबर आहे. आता त्याचप्रमाणे आपण काय करूया, 45 ही संख्या घेतली, बरोबर आहे. 45 संख्या ही त्रिकोणी संख्या आहे. तर त्याचा पाया काढायचा असेल तर आपण काय करणार आहे, पहिल्यांदा तर गुणिले 2 करतो, बरोबर आहे. गुणिले 2 केलं तर किती आले आपले 90 आले, बरोबर आहे. आणि याच्या जवळचा वर्गसंख्या कोणती आहे, म्हणजे 90 मधून जाणारी वर्गसंख्या कोणती आहे तर 90 90 81 आणि 10 10 100 होतात. म्हणजे 81 हे काय होतात यातून वजा होतात, बरोबर आहे. म्हणजे ह्याचं वर्गमूळ काय आलं, वर्गमूळ हे किती आलं आपलं 9 आले, बरोबर आहे. म्हणजे पाया किती असणार आहे आपला या संख्येचा तर 9 असणार आहे. म्हणजे 45 त्रिकोणी संख्येचा पाया हा किती असणार आहे बघा 9 असणार आहे, बरोबर आहे. आता पाया 9 घेऊन त्रिकोणी संख्या 45 येते का हे एकदा चेक करूया. म्हणजे आपण काय करणार, 9 गुणिले त्याच्या पुढची संख्या घेणार म्हणजे 10 आणि भागाकारात काय असणार आहे आपले 2 असणार आहे. कारण या पद्धतीने आपण त्रिकोणी संख्या काढतो. 2 के 2, 2 पंचे 10 आणि 5 9 किती आले इथं 45 आलेले आहे. म्हणजे ही आली आपली त्रिकोणी संख्या. ठीक आहे. आता बघूया त्रिकोणी संख्यांचे नियम काय काय आहेत. तर पहिला जो नियम आहे तो काय आहे बघा, जर सलग येणाऱ्या ज्या दोन त्रिकोणी संख्या आहेत, मी काय म्हणते सलग येणाऱ्या दोन त्रिकोणी संख्या, जर एक्झाम्पल बघितलं तर इथं बघा पहिली त्रिकोणी संख्या 1, दुसरी 3, 6, 10, 15, 21 या सगळ्या लगत येणाऱ्या त्रिकोणी संख्या आहेत, म्हणजे एकानंतर एक येणारे आहेत. ठीक आहे. यातल्या कोणत्याही दोन संख्यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला वर्ग संख्या मिळते. म्हणजेच काय बघा, आता समजा पहिली आणि दुसरी केली तर इथं काय आले बघा 1 अधिक 3 बरोबर किती आले 4. ठीक आहे. म्हणजे 4 हे काय आहे वर्ग आहे, बरोबर आहे. म्हणजे 2 चा वर्ग हा काय असतो 4 असतो. त्याच्यानंतर अजून दुसऱ्या संख्यांचा विचार केला तर या ठिकाणी बघा दुसरं गणित सोडूया.
15 अधिक 21 केलं तर 5 आणि 1 6 आले, 2 आणि 1 किती आले 3 आले, म्हणजे 36 सुद्धा ही काय आहेत वर्ग संख्या आलेली आहे. याचा अर्थ काय, तर लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला वर्ग संख्या मिळते. हा आपला पहिला नियम आहे. दुसरा नियम आहे आपला, जर तुम्हाला 1 ते 5 पर्यंतचे म्हणजे 1 पासून पुढच्या कोणत्याही संख्येपर्यंतची जर बेरीज करायची असेल, ठीक आहे, जर तुम्हाला असं सांगितलं, दुसरा नियम 1 ते 5 पर्यंत ची बेरीज, हे आता छोटी उदाहरणं घेतोय म्हणजे समजायला तुम्हाला सोपी जातील, ठीक आहे. तर ही सुद्धा आपण डायरेक्टली काढू शकतो. कशी काढायची, तर शेवटची संख्या ही काय आपली 5 आहे, बरोबर आहे. मग आपण काय घेणार, 5 गुणिले त्याच्या पुढची संख्या काय असती 6 आणि छेदात काय असतं 2. तर बघा याचं बेके बेत्रिक 6 आणि 5 त्रिक किती आले 15 आले, ठीक आहे. टॅली करून बघायचं झालं तर बघा इथं 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5, 3 3 6 6 4 10 आणि 5 किती आले 5 15, म्हणजे 15 ही त्रिकोणी संख्या सुद्धा आहे. जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की 1 ते 25 या अंकांची बेरीज किती होती, तर तुम्ही करणार काय आहे, तर 25 गुणिले 26 भागिले 2 करणार आहे. भाग घालवणार बेके बेत्रिक 6 आणि 25 गुणिले 13 यांचा गुणाकार केला तर तुम्हाला काय मिळणार आहे, त्रिकोणी संख्या तर मिळणारच आहे, पण त्याबरोबर तुम्हाला 1 ते 25 पर्यंतच्या अंकांची बेरीज सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे, ठीक आहे. तिसरा आणि शेवटचा नियम जो आपण मगाशीही बघितला की जर त्रिकोणी संख्येचा आपल्याला पाया काढायचा असेल तर काय करायचं आहे, तर दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. काय करायचं, तर दिलेली जी त्रिकोणी संख्या आहे त्याची दुप्पट. आता इथं आपण काय करूया, 6 घेऊया, 6 ची दुप्पट केली किती आले 12 आले, ठीक आहे. 12च्या जवळचा वर्ग शोधायचा. वर्ग कोणता आहे आपला, 3 त्रिक 9 आणि 4 चौक 16, म्हणजे परत एकदा काय आलं 9 आलं, बरोबर आहे. याच्या जवळचं काय आलेलं आहे 9. तर आता 9चं वर्गमूळ किती असणार आहे आपलं, तर या ठिकाणी 3 असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे या 6 या त्रिकोणी संख्येचा पाया हा किती असणार आहे आपला 3 असणार आहे, बरोबर आहे. हा होता आपला त्रिकोणी संख्याशी रिलेटेड व्हिडिओ. जर तुम्हाला त्रिकोणी संख्यांशी रिलेटेड असणारी गणित अजून सोडवून हवी असतील तर तुम्ही मला कमेंट करा. याच्याशी निगडीत असणारी वेगवेगळी जी कॉम्पिटिटिव्ह एक्झामला विचारले जाणारे प्रश्न आहेत तेही आपण सोडवून देऊयात, पण जास्तीत जास्त कमेंट आल्या तरच, ठीक आहे. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आपली गणिताची बेसिक प्लेलिस्ट नक्की बघून घ्या आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येऊन जाईल. धन्यवाद.